येस येस पंचमंताचा सामना सुरू आणि ऋषी मिलर स्ट्राईक आहेत. नॉन स्ट्रायकर फलंदाज आहेत तर योगेश गोलंदाज या दरम्यान तयार होतात. नेव्ही संघाचा गोलंदाज तयार होत आहेत. राजू हा चेंडू सुरेख राजूने टाकलेला चेंडू त्या ठिकाणी फार सुरेख चेंडू त्या ठिकाणी होतात आणि एक क्विक सिंगल त्या ठिकाणी घेतली गेली काढली गेली आणि एका धावेच्या साहाय्याने ऋषी आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं गेलं आणि सगळ्याचं खातं खोललं त्या ठिकाणी केलं आहेत. कारण पहिलं काम मैदानामध्ये जर असतं ना तर पहिलं फलंदाज त्या ठिकाणी वैयक्तिक धाव काढणं महत्वाचं असतं. पहिली धाव काढणं फार महत्वाचं असतं आणि एक धाव त्या ठिकाणी पळून पुढे गेली ऋषी भिलारे आणि संघाचा ओरडे संघात धावला तर एक धाव संघाचा धावफलक आहेत. मैदानात गोलंदाज पुन्हा तयार होत आहेत. राजू तयार होत आहेत. राईट आर्म ओव्हर विकेट शांत वातावरण आहेत. हो शॉर्ट चेंडू गोल्डन स्पॉट टाकला चेंडू त्या ठिकाणी बॅकफुट असतो चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळला आहे. डीप स्कोरला चेंडू त्या ठिकाणी गेला शतरक्षक त्या ठिकाणी आहेत आणि एक क्विक सिंगल काढले आहेत. मॅचमध्ये दोन संघांमध्ये आता मात्र तुफान सामना होणार आहेत आणि मित्रांनो मी तुम्हाला नक्की सांगेल की हा सामना शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूमध्ये रंगाची दाट शक्यता आहेत आणि कमजोर वृद्ध जर करत असेल तर मी तर सांगेल की दर्शक राजे कमजोर नाहीत. कमजोर वृद्धच्या मुळीच नाहीत कारण दर्शक राजाला नेहमीच मोठे सामने बघण्याची सवय झाली आहेत आणि या दरम्यान गोलंदाज तयार होत आहेत. राजू तयार होत आहे. राईट आर्म ओव्हर विकेट समोर आहे ऋषी. ओहो यावेळेस ऋषीने चढवला आहेत इनसाइड आउटचा फटका आणि चेंडू हायमध्ये त्या ठिकाणी बरसवला होता. त्या ठिकाणी मिडापचा फलक क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु चेंडू हातामध्ये सापडलेला आहे आणि यावेळेस 2 धावा पळून पूर्ण करतात. तर मित्रांनो क्रिकेट कित्येक किस्से क्रिकेटचे मी ऐकले आहेत. क्रिकेटचे किस्से क्रिकेटचे आपल्याला सांगता येतील. या दरम्यान गोलंदाज तयार होत आहेत. राजू तयार होत आहेत. समोर आहेत ऋषी भिलारे. हा चेंडू त्या ठिकाणी विट मिळाली होती तरी सुद्धा त्या ठिकाणी चेंडू त्या ठिकाणी हायमध्ये होता. क्षेत्ररक्षक मिड विकेटला अगदी लॉंगालू चेंडू क्षेत्ररक्षकाला चेंडू उचलला गेला. दरम्यान 2 धावा वन्स अगेन ऋषी त्या ठिकाणी ऋषी आणि योगेश पळून पूर्ण करतात. 2 धावेच्या साईडने संघाचा धावफलक पोहोचला तर बिनबाद 6 धावा संघाचा धावफलक आहेत आणि आपण खरं तर मर्सी टेनिस क्रिकेट फेसबुक पेज ज्यांनी निर्माण केले आहेत आणि ज्यांच्या संकल्पमधून आपण गेली 3 ते 4 वर्षापासून मोर्शी तालुका टेनिस क्रिकेट प्रचंड मोठी उंची गाठत आहेत आणि यस या ठिकाणी बॅटची कड आपण आवाज तो ऐकला गेलात आणि नक्कीच त्या ठिकाणी एक प्रचंड मोठा फलंदाज ताकदवर फलंदाज मोर्शी तालुका क्रिकेटची एक पॉवर हाऊस फलंदाज त्या ठिकाणी बॅटची कड देऊन त्या ठिकाणी स्वस्तामध्ये बदललाय. ऋषी भिलारे त्या ठिकाणी आपला स्वतःचा एक बॅकफुटाचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटची कड त्या ठिकाणी लागले गेले आणि फलंदाज ऋषी तंबूच्या आसऱ्याला त्या ठिकाणी येत आहेत. नेरे संघाने फार मोठं काम या ठिकाणी केलं आहेत. नेरे संघ राजू एक चांगलं असं ऋषी भिलारेची त्या ठिकाणी पाठ बघताना नेरे संघाला फार मोठा आनंद त्या ठिकाणी होत असणार. फार मोठ्या ब्रह्मानंदी टाळी सांगायची लागत असणार कारण फार मोठा फलंदाज एक मोठा फलंदाज त्या ठिकाणी बात करण्यामध्ये नेरे संघाला अर्ली ब्रेक थ्रू आणि आपण किरण जाधव संघाचा संघनायक आहे आणि ऋषीला ज्यावेळेस बात होता मी बघितलं ऋषी ज्यावेळेस तंबूकडे बसत होता त्यावेळेस मी किरण जाधवकडे बघितलं त्याच्या चेहऱ्यावरती ते हास्य मला बघायला वाटलं. ते हास्य आता तर सर्व गोष्टी कॉमेंटेटर म्हणून अर्थात मला स्पष्ट करता येत नाहीत. बऱ्याचशा गोष्टी कधी कधी अबोल ठेवलं तर बरं वाटतात कधी कधी स्पष्ट केलं तर या दरम्यान गोलंदाज तयार होत आहेत. राईट आर्म ओव्हर विकेट. ओहो डाऊन द लेग त्या ठिकाणी आहे. पंचांनी इशारा केला तर वाईट बॉलची घोषणा पंचांनी केलीत आणि मित्रांनो आता दीपक मुंडे सर सुद्धा हा किस्सा ऐकतील. सर तुम्ही हा किस्सा ऐका. 2003 सर 12 डिसेंबरचा दिवस त्या ठिकाणी होता. 2003 ॲडिलाइड कसोटी मॅच त्या ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 संघांमध्ये चालू होती ॲडिलाइडला. तर ॲडिलाइडच्या कसोटीमध्ये रिकी पॉन्टिंग द्विशतक केलं होतं सर म्हणजे सर. तर 200 धावा 2003 मध्ये रिकी पॉन्टिंगने पूर्ण केल्या होत्या. हा चेंडू मिड विकेटला खेळला. सनसॅलेंट विकेट का चौकार 4 धावा 4 धावा त्या ठिकाणी खेळल्या गेल्यात आणि 4 धावाच्या साईन संघाचा धावफलक पोहोचला. 11 धावा संघाचा धावफलक आहेत आणि पंच कळवतात की
एक षटक संपले आणि 11 धावा एक गडी बाद धावफलक आहेत. 30 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहेत. तर मी 2003चा जो किस्सा आहे क्रिकेटचा एक मोठा चांगला किस्सा आहे. तर रिकी पॉन्टिंगने ॲडिलेड कसोटीमध्ये 2003 मध्ये 12 डिसेंबरचे दिवस त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्या ठिकाणी रिकी पॉन्टिंगने द्विशतक केलं आणि रिकी पॉन्टिंगने द्विशतक केलं, बॅट वरती केली आणि प्रेक्षागृहामध्ये असलेली त्याची जी प्रेस होती तिला त्यांनी हवाई किस त्या ठिकाणी केलं होतं रिकी पॉन्टिंगने 2003 मध्ये. तर त्या ठिकाणी तो दिवस संपला, त्या ठिकाणी तो क्षण संपला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघाकडून खेळत असताना राहुल द्रविडनं त्या ठिकाणी त्याच मैदानावरती द्विशतक केलं आणि द्विशतक केल्यानंतर राहुल द्रविडनं आपलं हेल्मेट काढलं आणि हेल्मेटच्या जो वरती लोगोज होता, अर्थात भारताचा जो लोगो होता अशोक चक्र जे आहेत त्या अशोक चक्राचं त्या ठिकाणी राहुल द्रविडनं चुंबन त्या ठिकाणी घेतलं होतं, किस त्या ठिकाणी केला होता. आणि तिसऱ्या दिवशी पुण्यनगरीच्या लेखामध्ये ते 2 चित्र अगदी दाखवले होते. रिकी पॉन्टिंग शतक केल्यानंतर अगदी प्रेशीचं किस घेताना एकाच्यामध्ये दाखवलं होतं की हे सनम तेरे लिए आणि इकडं राहुल द्रविड द्विशतक केल्यानंतर हेल्मेटचा किस घेताना दाखवलं होतं की हे वतन तेरे लिए. आता हा किस्सा त्या ठिकाणी आणि आता ते पान मी फार जपून ठेवलं होतं, परंतु थोडंसं गडबडीमध्ये ते पान माझ्याकडून हरवलं आहे. परंतु फार सुरेखाचं दृश्य होतं की खरं अर्थानं भारतीय संघ जो खेळतो ना, देशासाठी संघ नेहमी खेळत असतो. तर खऱ्या अर्थानं देशभक्ती भारतीय खेळाडूंच्या मनामध्ये अगदी ठासून बोलले आहेत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये थोडीशी कमी आहेत. अर्थात बरेचसे ऑस्ट्रेलियाच्या खेळाबाबत बरीचशी उदाहरण तुम्हाला देतील आणि संघाचा एकूण धावफलक आहे 13 धावा संघाचा धावफलक आहेत. गोलंदाज तयार. ओहो, चेंडू हवेत उडालात, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी बघा फलंदाज पुन्हा एकदा एक सोपा झेल मोठा फटका खेळायच्या नादामध्ये फलंदाज त्या ठिकाणी योगेश बलकवडे पाण्याचे जार पाठवा आणि 1 मिनिट थोडीशी इमर्जन्सी घ्या, थोडस आग त्या ठिकाणी लागले आहेत. जास्तीत जास्त होता येईल तेवढे प्रयत्न करा. मॅच कंटिन्यू. कृपया काळजी घ्या, शक्यतो आग जी लागली आहे ती आग विझवतं होता होईल तेवढे प्रयत्न करा मित्रांनो. युद्ध पातळीवरती एकदम इमर्जन्सी आहेत.
आपण सामन्याला सुरुवात करू आहोत. थोडंसं गवत पेटलं होतं, त्यानंतर मात्र कुठल्याच प्रकारची इजा हानी झालेली नाहीत आणि होणार सुद्धा नाहीत. कारण मानदेवी गावाचं ग्रामदैवत आहेत आणि ज्या देवीच्या नावानं ही स्पर्धा खेळली जात आहेत, त्यामुळे 100% 101% या स्पर्धेला यस पण सांगतात की कोणता तयार. ओहो, घुसून चेंडू खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि वन बाउन्स चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर, चौकार 4 धावा. अप्रतिम फटका या ठिकाणी खेळला गेलाय. मध्ये शुभम बोत्रे, बशी तालुका शुभम बोत्रे त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकला आहेत आणि स्ट्रायकरला त्या ठिकाणी आहेत मध्ये आकाश खरात. आकाश खरात नेहमीच जेव्हा जेव्हा संघ संकटामध्ये सापडलाय ना, तेव्हा तेव्हा आकाश खरात संघाच्या संकटाला अगदी हाक देताना आम्ही बघितला आहेत. गोलंदाज तयार होता, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, डाऊन द लेग त्या ठिकाणी बघायचं पण काय सांगतील, सिंगल त्या ठिकाणी काढली गेली. शतरक्षक अगदी विकेट किपरच्या पाठीमागे चेंडू गेलाय. 2 धावा काढली गेलाय आणि 2 धावाच्या आणि बघता बघता पंच कळवतात की चौकार त्या ठिकाणी आहेत. आता ज्या पद्धतीने चौकार आहे त्या ठिकाणी मला वाटतं बॅटची कडी घेऊन फलंदाजाचा त्या ठिकाणी चेंडू बाउंड्री बाद झाली. तोपर्यंत काय 26 चेंडू आणि 41 धावा नेरे संघाविरुद्ध खेळत असताना उरवडे संघाला बनवले आहेत. 26 चेंडू 41 धावा इक्वेशन या ठिकाणी बनत आहेत. मध्ये आज 2 संघ पेटून उठत आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की सामना शेवटच्या षटकावर, शेवटच्या चेंडूवर सामना हा रंगणार आहेत. हा सूर्य आणि हा जयद्रथ ऑप्टिकच्या बाहेर चेंडू होता, त्या ठिकाणी फार सुरेखपणे चेंडू टाकला गेला आहे. सरांकडे बघितलं गेलं परंतु एक कटाक्ष सरांकडे टाकला होता. कारण जे सर्व खेळाडूंना माहिती आहे की ही स्पर्धा एक अभिजात अशी स्पर्धा आहे. दोन्ही पंच दर्जेदार पंच आहेत, त्यामुळे ऑफ्टीच्या बराचसा बाहेर चेंडू वेट मिळाला नाही. चेंडू त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये गेला, किरण जाधवच्या हातामध्ये चेंडू गेलात. डॉट चेंडू त्या ठिकाणी टाकले आहेत आणि डॉट चेंडूच्या अर्थात 24 चेंडूमध्ये 41 धावांची गेला आहे. 10.25 या धावगतीने सांगायला धाव लागला आहेत. आलेल्या सर्व दर्शकांचं, सर्व क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मानदेवी चषकाचे सर्व आयोजक, त्यांच्यावरती प्रेम करणार त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, गावातील बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी येऊन स्पर्धा बघत आहेत आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेचा आनंद घेत आहेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि मानदेवी चषकाच्या सर्व आयोजकांनी वर्ष 8वं वर्ष आहे, 8व्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी बघत आहोत आणि सातत्याने नेहमीच क्रिकेटला त्यांनी नवीन काय काय गोष्टी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहेत, नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आहेत आणि नक्कीच आजचा दिवस 24 डिसेंबरचा दिवस आहे. नाताळीची पूर्वसंध्या आहेत. नाताळ म्हटला की एक आनंदाचा दिवस नेहमीच असतो. आपल्याला नाताळच्या 10 दिवसात सुट्ट्या हायस्कूलमध्ये आठवतात आणि नाताळ म्हणलं की एक आनंदाचं पर्व असतं. आणि 26 तारखेपासून भारत न्यूझीलंडमध्ये बॉक्सिंग टेस्ट खेळणार आहे. आता तुम्ही म्हणाल बॉक्सिंग टेस्ट, बॉक्सिंग खेळायचा आणि क्रिकेटचा संबंध काय? परंतु मित्रांनो, बॉक्सिंग अर्थात तो बॉक्सिंग जो खेळ आहे त्या खेळाबाबत आपण बोलणार नाहीत. तर बॉक्सिंग जर म्हटलं तर नाताळाचा जो गिफ्टचा जो बॉक्स असतो ना, त्या बॉक्सच्या निमित्ताने बॉक्सिंग अर्थात त्या ठिकाणी ते नाव आहेत. कृपया विनंती आहेत मित्रांनो, समोरचा प्रेक्षक वर्ग जो आहे तुम्हाला विनंती करेल, आता तुम्हाला सूचना देऊन सुद्धा तुम्ही तात्पुरते तेवढे उठतात आणि तुमच्यासाठी प्रेक्षागृह त्या ठिकाणी आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बसायचे आहेत. सामना थांबेल त्यासाठी कृपया मित्रांनो तुम्हाला विनंती आहे, त्या ठिकाणी बसायचं नाहीत, तुम्ही उठा. सर 1 मिनिट सामना थांबवा. शेतकरी समोरचे वरडत आहेत, सगळ्यांना विनंती आहे. आताच तिथं सांगून आलो, माझ्या समोर सगळे उठले परत बसलेत. थोडं सहकार्य करा आयोजकांना. एवढं सगळ्यांसाठी स्टँड केलेत, कृपया स्टँड मध्ये बसा. थांबवा सर 5 मिनिटं. जोपर्यंत सगळे उठत नाही तोपर्यंत सामना चालू होणार नाही. सहकार्य करा. चला काका, सगळ्यांनी सहकार्य करायचे.
प्रेक्षक गॅलरी केलेले आहेत आपण, कृपया त्याच्यामध्ये बसा. धन्यवाद. असं सहकार्य असू दे. धन्यवाद. सुट्टा समाप्त. 21 धावा, 2 गडी बाद. मध्ये शुभम बोते स्ट्राईकला आहेत आणि मानदेवी चषकामध्ये प्रत्येक खेळाडूला चांगला परफॉर्मन्स द्यायचे. ओहो, चेंडूच्या लाईनच्या वरून फटका, बॅट चालवली होती शुभम बोत्रे, दानपट्टा थोडस बॅटला अक्रॉस करत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. किरण जाधवच्या हातामध्ये चेंडू गेलात आणि पुन्हा शेतात चेंडू डॉट आहेत. माझ्यामध्ये किरण जाधव आहेत, राजू, तेजस शिंदे, निखिल येळवंडे, आदेश जाधव, अविनाश जाधव, निखिल जाधव, सूरज जाधव, किरण शिंदे, अविनाश जाधव, माऊली दातीर, ऋतिक जाधव, संतोष मेमाने गोलंदाज तयार आहेत. राईट आर्म ओव्हर विकेट. हा चेंडू त्या ठिकाणी थोडासा इनसाइड आउट करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. शतरशिव त्या ठिकाणी डीप लॉंग ऑनला चेंडू उचलला गेला आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. इनसाइड आउट ही फटकेबाजी, आपलं जर इनसाइड आउट हा फटका जर आपल्या समोर नाव येताच आपल्याला विराट कोहली आपल्याला नेहमीच आठवत असतो. इनसाइड आउट फटके कसे खेळावेत विराट कोहली सातत्याने एक चांगला असं एक सॅम्पल आपल्याला नेहमी देत असतो. चांगला असं नमुना आपल्याला नेहमीच पेश करत असतो विराट कोहली. संघात आपल्याला काय 22-2 गड्याच्या मोबाईलमध्ये पाठक तर 21 चेंडूमध्ये 40 धावांची गरज वाटत आहे आणि सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. सामना आता मात्र 2 सामन्यामध्ये कस बघायला मिळत आहे. 2 संघामध्ये रस्सा खसे आणि 2 संघामध्ये प्रचंड मोठा थरार बघायला मिळत आहे. दोन्ही संघाला सामन्याचं महत्व माहित आहे की जो संघ जिंकल त्या संघाला पुढील सामने खेळायला भेटतील स्पर्धेमध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र दर्शकामध्ये येऊन बसावं लागेल. मानदेवी चषक 2020 नॉकआउट स्पर्धा आहेत. एकाला बाय तर एकाला हाय, काही दिल दिले काही दीप. 22-2 संघाचा धापल काय या दरम्यान गोलंदाज तयार होत आहे. गोलंदाज आहेत निखिल येळवंडे. हा चेंडू सुरेख, हा चेंडू मात्र खेळलेला आहे. बिग हिट या ठिकाणी खेळला गेला आहे तर अगदी फाईन लेगच्या डोक्याच्या वरून फटका खेळला गेला आहे. षटकार 6 धावा. संघाचा धाबल बोलला तर 28 धावा संघाचा धाबल काय. 20 चेंडूने 40 धावांची 20 चेंडूने 34 धावांची गरज आहेत. बॉल येईल थांबा. चेंडूने आकाश खरात मध्ये रणपंदीची जातामुची कोण आंबास भयभीत करी. मध्ये कुठल्या संकट असू द्या आकाश खरात नेहमी संघाच्या मदतीला धावून आले आहेत. नेहमीच संकट मोचक बघताना खेळ टळताना मी बघितले आहेत. आकाश खरात या ठिकाणी संघाच्या अगदी धावेला संघासाठी सुख करता दुःख हरता त्या ठिकाणी बघत आहेत. या दरम्यान गोलंदाज तयार होतात. निखिल येळवंडे तयार होत आहेत. राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हायवेमध्ये प्रयत्न आहेत. चेंडू हायवेमध्ये बराच वेळ आणि यावेळेस सिंगल धावकाला गेले आणि बघता बघता बोलता बोलता चालता चालता चेंडू बाउंड्री पार होतो, सीमारेषेच्या बाहेर होतो आणि चौकार मैदानामध्ये खेळायला बघत आहे. आकाश खराची खेळी मैदानामध्ये अंतर पाडण्याचा प्रयत्न करत आहे. समोरच्या संघापासून अगदी सामना खेचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संघाचा धावल काय तर 32 धावा. 19 चेंडू 30 धावा समीकरण या ठिकाणी आले आहेत. इक्वेशन या ठिकाणी बदलले जात आहेत. मैदानामध्ये आपण बघितलं की अमितजी भुजबळ ओहो चेंडूच्या खाली हा जबरदस्त प्रयत्न होता. इंटेलिजंट टॅलेंट क्रिकेट बघायला भेटला. खऱ्या अर्थानं सतरक्षकाच्या वतीने फार सुरेख असं क्रिकेट बघायला भेटला आहेत. अगदी चेंडू खाली घुसून चेंडू खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. चेंडू अगदी पट्ट्यामध्ये सापडला होता. चेंडू मिडल ऑफ द बॅट झालेला आहे आणि या दरम्यान षटक संपले आहेत. येणारे 3 षटकाचा खेळ संपलाय. एंड ऑफ द 3 ओव्हर्स निखिल येळवंडेचे षटक संपले आहेत आणि 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज या ठिकाणी आहेत. तर विजयी संघाला विनंती आहेत जे संघ सामना आज जिंकले आहेत त्या सर्व संघाला विनंती आहेत तुम्ही या ठिकाणी संघाचा संघ नाही तुम्ही फक्त या, बाकीचा गोतावळी घेऊन तुम्ही येऊ नका. संघाचा संघ या ठिकाणी या. आपण या ठिकाणी लॉट्स या ठिकाणी पाहिले जात आहेत. संघाच्या सर्व संघनायकाला सर्व विजयी संघनायकाला विनंती आहे आपण या ठिकाणी या आणि चालू सामन्यासाठी विनर या नावाने चिठ्ठी असणार आहेत. चला जे संघ
भुगावचा संघ तसेच विजयी झालेले संघ ज्या संघाचा नामोल्लेख करेल, जे संघ आज विजयी झाले आहेत त्या सर्वच संघाचे संघनायक या ठिकाणी या. ओ हो हो गॉन बॅटची कड आणि फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये शुभम बोत्रे मुळशी एक्सप्रेस नावाने हा खेळ प्रसिद्ध आहेत. अगदी मावळ तालुका क्रिकेट असेल, पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असेल, शुभम बोत्रे मुळशी एक्सप्रेस नावाने त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत आणि बॅटची कड त्या ठिकाणी घेतली गेली आणि फलंदाज शुभम बाद 3 गडी बाद धावफलक 32 धावा 3.1 षटकामध्ये 17 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. इक्वेशन समीकरण या ठिकाणी बनले जात आहेत. 10.59च्या सरासरीनं सांगायला जायचे आहेत. माझ्यामध्ये नवीन फलंदाज जात आहेत. मुळशी तालुका क्रिकेटचा द रायझिंग स्टार इमर्जिंग प्लेअर ऑफ मुळशी तालुका आशिष कांजोने मैदानावर जात आहेत. माझ्यामध्ये विजयी संघ असे आहेत. बावधनचा संघ, स्टार 11 घोटावडेचा संघ आणि भोगावचा संघ या तीनही संघाच्या संघनायकाला माझी विनंती आहेत. तुम्हाला सूचना आहेत की तुम्ही या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे आहेत आणि चालू सामन्यासाठी आपण जी चिठ्ठी आहेत त्या चिठ्ठीवरती नाव असणार आहे विनर या नावाने ती चिठ्ठी आहेत. तर असे 4 आपण चिठ्ठ्या या ठिकाणी आपण टाकले जात आहोत. चिठ्ठ्या आपण उतरवणार आहोत. गोलंदाज तयार होत आहेत. आशिष कांदे एक चांगला फलंदाज आहेत. एक स्टायलिश या दरम्यान अगदी एक क्विक सिंगल गलीमध्ये काढली गेली आणि यावेळेस शतरक्षण थोडंसं ढिलं होतं आणि बघता होता सिंगल त्या ठिकाणी अवघड होती. 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होतात. अगदी एक सिंगल सुद्धा त्या ठिकाणी अवघड होती. अंधारा मागतो एक डोळा देव म्हणतो एक काय 2 डोळे घे. कारण तुम्हाला प्रचंड अशी चहाची तलप लागावीत आणि कुठे तुम्हाला चहाचं दुकान न भेटावत आणि कुठेतरी तुम्हाला एक मोठं असं दुकान चहाचं सापडत त्याप्रमाणे नक्कीच सिंगल अवघड होती. त्या ठिकाणी 2 धावा तुम्हाला भेटलेत आहेत. त्यामुळे काय 34 या दरम्यान गोलंदाज तयार होत आहेत. हा चेंडू त्या ठिकाणी एक्स्ट्रा करून फटका केला. शतरक्षक त्या ठिकाणी आहेत आणि एक धाव काढली गेली. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न या ठिकाणी केला आणि 2 धावा पडून फलंदाज पुढे करतात. आशिष कांदे फुल फॉर्म मध्ये आहे, फुल लय मध्ये, फुल टच मध्ये आहे, फुल बरामध्ये असलेला हा फलंदाज आहेत. वयवर्ष 20 असलेला हा मुळशी तालुक्याचा नायब फलंदाज आशिष कांदे द रायझिंग स्टार मुळशी तालुक्याचं स्वर्णिम भवितव्य. तर पुढील सामना मी या ठिकाणी जाहीर करत आहेत. स्टार 11 घोटावडे आणि त्यांच्या विरोधात शंखनाद करेल भोगावचा संघ. तर दोन्ही संघाला टॉससाठी येत आहेत. तर दोन्ही संघाचे संघनायक तुम्हाला टॉससाठी येत आहेत आणि टॉसचा मान या ठिकाणी आहे तर मुळशी तालुका क्रिकेटचा अनाभिषिक्त सम्राट यस मॅन फ्रॉम अंबडवेट तालुका मुळशी सुरेश नागरे या सामन्याचं नाणेफेक करतील. सुरेशजी नागरे आपल्याला मला स्वागत आहे. आता तुम्ही सुरेशजी नागरे यांच्या शुभ हस्ते मुळशी तालुका क्रिकेटचा तेज तलवार गोलंदाज संपूर्ण अगदी छोट्या वयामध्ये ज्या खेळून फार मोठं नाव कमवलं आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर होता स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताच. फार सुरेख चेंडू टाकला होता आणि चेंडू मात्र डॉट आहेत. तर पुढील सामन्यासाठी भोगाव संपूर्ण संघाला विनंती आहेत. तुम्ही एक कक्षामध्ये तुम्हाला जायचे आहेत. हा सामना तुम्ही संपू द्या. तुम्ही एक कक्षामध्ये तुम्हाला बसायचे आहेत. तुमचा संघनायक या ठिकाणी मिलिंद टॉस जिंकले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला एक कक्षामध्ये बसण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त आहेत. यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना भुगाव विरुद्ध स्टार 11 घोटवडे. तर भुगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. भुगाव संघ आपण खेळाडू कक्ष ए मध्ये बसायचंय आणि स्टार 11 घोटवडे आपण खेळाडू कक्ष बी मध्ये बसायचंय. हा सामना झाल्यानंतर त्वरित दोन्ही खेळाडू कक्षांनी कक्ष खाली करायचा आणि स्टँड मध्ये बसायचंय. दुसरीकडे कोणतेही प्रेक्षक अथवा खेळाडू प्रेक्षक गॅलरीशिवाय दुसरीकडे कुठेच बसणार नाही याची नोंद घ्या. कृपया सगळ्यांना सहकार्य करा.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नेरे आणि उरवडे हा सामना चालू आहे आणि त्या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातो दीपक राजगुरू सर. धन्यवाद. 12 चेंडू आणि 25 धावा या ठिकाणी इक्वेशन आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला अंदाज जो व्यक्त केला होता ना, तो अंदाज कधी कधी माझा बऱ्याच वेळा अंदाज तो त्या ठिकाणी 100% सफल त्या ठिकाणी होत असतो. अंदाज 12 चेंडूमध्ये 25 धावांचा अर्थात शेवटच्या चेंडूमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहेत. आणि भुगाव संघाला पुन्हा विनंती, आता विनंतीचा त्यांनी मान ठेवला आहेत. संघ येत आहेत. हो सुरेख, हा चेंडू सुरेख. राजू फार सुरेख अशी गोलंदाजी करत आहेत आणि राजूचं आडनाव उच्चारण थोडंसं अवघड आहे, पण नक्कीच सामना संबंध ते नाव मी त्यांच्याकडून वहीवरती लिहून गेलं आहेत. तर नाव या ठिकाणी बघा, प्रसन्न लगेच नाव सांगितलंय, राजू सत्कारगे हे नाव त्यांचं आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून फार मी नेहमीच राजूचं चांगलं असं गोलंदाजी नेहमीच बघितलं आहेत. कित्येक स्पर्धेमध्ये मुळशी तालुका असेल, मावळ तालुका असेल किंवा पुणे जिल्ह्यातील कित्येक स्पर्धेमध्ये या नेरे संघाच्या या लाडक्या गोलंदाजाला मी नेहमी चांगली गोलंदाजी करताना, तिखट मारा करताना गॉन बॅटची कड आणि फलंदाज बाद. बॅटची कड त्या ठिकाणी घेतली गेली आणि आशिष कांदोरीचे बघा पावलं फक्त चालत आहेत, फक्त पावलं चालत आहेत आणि मन मात्र त्या ठिकाणी शांत आहेत. कारण ज्याप्रमाणे एक चांगला असा मोमेंटम संघाला भेटत होता आणि तो मोमेंटम बॅटची कड त्या ठिकाणी घेतली आणि फलंदाज त्या ठिकाणी आशिष कांदोरे कोसळला गेलाय. 37-5 या परिस्थितीमध्ये आशिष त्या ठिकाणी बाद झाला आहेत. माझ्यामध्ये नवीन फलंदाज आहेत, जात आहेत. कित्येक वेळा मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर ठरलेला माझ्यामध्ये फलंदाज जात आहेत. किशोर भिलारे नवीन फलंदाज मध्ये जात आहेत. किशोर भिलारे, तर मग बघा किशोर भिलारे कित्येक वेळा संघाचं नेतृत्व केलं आहेत आणि चांगला असा फलंदाज, चांगली अशी गोलंदाजी करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहेत, चांगला असा खेळाडू बनवणार डावखोरा फलंदाज आहेत, प्रसिद्ध आहेत. मध्ये बघायचा संघ थोडासा 10 चेंडू आणि 25 या अवस्थेमध्ये सामना आहेत. 10 चेंडू 25 मध्ये किशोर भिलारे आपल्या संघाच्या मदतीला धावून येईल का? ओंकार सिला नाव स्ट्रायकर आहे, दरम्यान गोलंदाज तयार होत आहेत. ओहो, हा चेंडू बघा बॅकफुटला सारखं चेंडू फाइंडिंगच्या दिशेने त्या ठिकाणी बॅट चालू होते. चेंडू आता सुरेखपणे टाकला गेलाय आणि राजूला मात्र ज्याप्रमाणे विकेट भेटत आहे ना, त्याप्रमाणे एक पाठबळ भेटत आहे. आत्मविश्वास त्या ठिकाणी उंचावत आहेत आणि चांगली अशी गोलंदाजी 9 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. तर 25 धावा, 9 चेंडू आणि 25 धावा या ठिकाणी समीकरण बंद आहेत. जसं सामन्याचं त्या ठिकाणी रन रेट चढत आहेत, कपाळवरती आडी पडत आहेत. संघनायक उरवडे संघाचा दरम्यान गोलंदाज तयार, राजू तयार. हो, हा चेंडू बॅकफुटला सारखं त्या ठिकाणी चेंडू बॅटर खेळ गेलाय. ऑप्टिकच्या बॅटर असलेला चेंडू त्या ठिकाणी कव्हरमध्ये चेंडू खेळ गेला. शतशिक त्या ठिकाणी पॉईंटवरून त्या ठिकाणी शतशिक गेलात, चेंडूला उचल गेलात. दरम्यान एक धाव पूर्ण होत आहेत. 8 चेंडू 24 धावा. काल आपण बघितलं की 6 चेंडू 23 धावा कालचं समीकरण होतं. माळेगाव संघ त्या ठिकाणी खेळत होता 6 चेंडू 23, वाळीन बरोबर 6 चेंडू 23, 3 लागोपाठ षटकार चढवले होते. तरी सुद्धा माळेगाव संघाने त्या ठिकाणी मात खाल्ली होती. आणि आज सकाळी आपण बघितलं की अक्षय गोडामेने धडका त्या ठिकाणी 6 चेंडू 29, एक प्रचंड मोठी अविश्वसनीय अद्भुत खेळी. हा चेंडू सुरेख टाकला गेलाय, अप्रतिम चेंडू टाकला गेला आणि चेंडू डॉट. अजूनही माझ्यामध्ये उरवडे संघ सामन्यामध्ये बनून आहेत. तरी माझ्यामध्ये बघायचं उरवडे संघाचे फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतील. नक्कीच आशिष कांजरे आपण बघितलं की आशिष कांजरे बदल आहे, नंतर किशोर भिलारे आणि माझ्यामध्ये ओंकार सिलार प्रचंड मोठी जबाबदारी आहे. परंतु ती जबाबदारी तुम्हाला पेलवायची आहेत, कारण संघ संकटात असताना तुम्हाला त्या ठिकाणी उभं राहायचं असतं. कारण त्याच वेळेस तुमचा कस असतो. महेंद्रसिंग धोनी कित्येक वेळा भारतीय संघ संकटात असताना भारतीय संघाच्या अगदी या दरम्यान गोलंदाज तयार होत आहेत. राजू तयार. ओहो, यावेळेस चेंडू मात्र थोडासा हलक्यासा हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. थोडासा चेंडू अपिश होता, परंतु पॉईंटच्या खेळाडू त्या ठिकाणी थोडासा पाठीमागे होता. आपल्या उजवीकडे जात चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु पंच कळवतात की षटक संपलं गेलं आणि षटक संपले 5 धावलं काय तर 39-5 गटाच्या मोबदल्यामध्ये उरवडे संघ आहेत. मगाशी फारच छान असा किस्सा मी बघितला होता, ज्यावेळेस अक्षय गोडमेने सामना जिंकून दिला होता
आणि सामना सुरू असताना ज्यावेळेस चेस करत होता गोटावडे संघ त्यावेळेस संघाला आणि सर्व संघातील सर्व खेळाडूंना वाटलं होतं की आता काही खरं नाही, आपला संघ या ठिकाणी स्पर्धेच्या बाहेर नक्की पडला आहे. त्यामुळे संघ निराश, बाकीचे सर्व खेळाडू निराश होऊन नाराज होऊन त्या ठिकाणी परतले होते. परंतु अक्षय गोडांबे एकटा त्या ठिकाणी खेळपट्टी होत होता. अक्षय आणि वैभव त्या ठिकाणी होते आणि 6 चेंडू 29 सामना जिंकून दिला होता. मित्रांनो, शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत क्रिकेटमध्ये तुम्हाला भविष्यवाणी करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला आशा, उमेद, कारण माणूस जगत असो आशेवरती. हो, तोडमॅन त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव काढली गेली आणि एका धावीच्या सायना संघाचा धावफलक जो पोहोचला. फार सुरेख असा तिखट असा मारा राजू सत्कारकीच्या माध्यमातून बघायला भेटला आहे. फार सुरेख आक्रमण त्यांनी केलं आहे आणि 5 चेंडू आणि 22 धावा यस पॉसिबल आहेत. 5 चेंडू आणि 22 धावा दोन्ही संघांनी या ठिकाणी उमेद सोडलेल्या आहेत, अपेक्षा त्यांनी पकडल्या आहेत आणि अजूनही बघायचा 5 चेंडू 22 धावा माझ्यामध्ये संपूर्ण या ठिकाणी निरभ्र आहेत. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन भिलारे, किशोर भिलारे. यावेळी मात्र चेंडू अगदी डाऊन द लेग होता, चेंडू खेळायचा प्रयत्न करण्याचा त्या ठिकाणी केला होता, परंतु फार सुरेख चेंडू टाकला आणि बांधावरती त्या ठिकाणी बसले आहेत. बांधावर जे दर्शक आहेत त्यांना मला वाटतं सातत्याने सूचना द्यावी लागत आहेत. बांधावरचे जे क्रिकेट प्रेमी खेळाडू आहेत, मला वाटतं तुम्ही क्रिकेट प्रेमी आहात 100%. तुम्हाला विनंती आहे तुम्ही प्रेक्षागृहामध्ये जाऊन बसायचे आहेत. या दरम्यान गोलंदाज तयार आहेत. ओ हो हो, फार सुरेख. आता मात्र किरण जाधव बाजूमध्ये आग ओकताना बघत आहेत आणि चेव चढत आहेत संपूर्ण नेहरू संघाला, कारण नेहरू संघ 4 चेंडू 22 धावा बनवायच्या आहेत. माझ्यामध्ये बघायचा या ठिकाणी किशोर भिलारे शक्य आहे, पॉसिबल आहेत, कारण क्रिकेटमध्ये वी आर बॉर्न टू विन. या ठिकाणी चेंडू खेळायला आहे. फाइंडिंगला चेंडू सीमा पार बाहेर, बाउंड्री पार अलॉंग द कार्पेट, चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. 4 धावा, खणखणीत फटका. अगदी संघाच्या अपेक्षा उंचावून धरणारा त्या ठिकाणी फटका होता. परंतु 3 चेंडू आणि 18 धावा. सुरुवात तर केली गेली. किशोर भिलारे, तुम्हाला एक संधी आहेत, प्रचंड मोठी संधी संघाला आहेत. येस 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 त्या ठिकाणी क्लिक केलं नव्हतं. तर 2 चेंडू आणि 18 आहेत. 2 चेंडू 18 बनवायचे आहेत. बघूया त्या ठिकाणी गोलंदाज जर काही चूक केली, वाईट बॉल नाही पडले, नो बॉल नाही पडले तर बघा मैदानामध्ये फटका जो खेळला गेला आणि चेंडू निसरला, चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. 4 धावा, खणखणीत फटका आहेत आणि हा आत्मविश्वास किशोर भिलारे फार मोठं बल देऊन दिले. ही फटकेबाजी किशोर भिलारे नक्कीच मोठा आत्मविश्वास देऊन जाईल, कारण विजय या ठिकाणी संघासाठी विजय महत्वाचा राहील. तर ही स्पर्धा खेळणं महत्वाचं असतं आणि ही स्पर्धा जर खेळली, मानदेवी चषक तुम्ही जर खेळाल तर तुमचा आत्मविश्वास हा नेहमीच त्या ठिकाणी वाढत असतो. काल मला वाटतं किरण साठे फार सुरेख अशी प्रतिक्रिया किरण साठे काल दिली होती की ही स्पर्धेमध्ये तुम्ही एक जरी सामना खेळला ना, प्रहार, आणि यावेळेस मॅच फिनिश केली आणि संघाच्या जखमेला त्या ठिकाणी मलमपट्टी लावण्याचं काम किशोर भिलारेच्या या धाकड फलंदाजांनी केलं आहे. संघाला जखम झाल्या आहेत, जखम तर होत असताना होणार आहेत. एक प्लॅनिंग केलं, 7 दिवसाचं प्लॅनिंग संघाने केलं असतं, दिवस रात्र एकत्र येत चर्चा केली असती व्हॉट्सअपवरती, आणि कुठेतरी जर निकाल विरोधात गेला तर संघ कुठेतरी दुखावत असतो. मित्रांनो, जखम शरीराला होत असते आणि दुःख जे आहे ना, दुःख मनाला होत असतं. तर उरवडे संघ छान खेळा, फॅन्टास्टिक